1 रनची पेनल्टी असेलच आलमानला. त्याच्या पायात बूट नाही आहेत. बूट नसल्यामुळे 1 धावाची पेनल्टी. अजिबात दयामय हा विषयच नाही. 12th मॅन नाही का? एक अच्छा, लेट आल्यामुळे 1 रनची पेनल्टी आहे. थोडासा सॉफ्ट कॉर्नर. भाऊ येतोय. भाऊ उर्फ रवींद्र, पण त्याला भाऊ या टोपण नावाने ओळखलं जात आहे. एक जुना जाणता खूप अनुभव संपन्न असा गोलंदाज आहे भाऊ. असं आहे का? काय सांगू, आम्ही तर ओळखत नाही. कोण? मनीष का? मनीष येतोय. तर आपण पाहतायत यस मॅच अबाउट टू स्टार्ट. पंचांचा इशारा. पहिला चेंडू रवींद्र का मनीष येतोय. मनीष गोलंदाजीसाठी. सतीश स्ट्रायकरला उंच, पुरा, मजबूत देहयष्टीचा खेळाडू, तगडा खेळाडू, तगडे शॉट मारण्यामध्ये ज्याचं नाव लौकिक आहे. कुठल्याही क्षणी सामना आपल्या बाजूला झुकू शकतो असा तुफानी, दणकेबाज, झंझावाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला सतीश. पहिला चेंडू फुलटॉसचा चेंडू. काय झालंय पंच दोघांमध्ये शला मशवरा होतोय. बघूया काय होत आहे. हा रिव्ह्यू या इकडे. बाळा पवार आहेत ना? Yes, it's a no ball. It's a no ball. नो बॉल आहे. पंच अधिकृत इथं बसलेले आहेत. बाळा पवार, मॅन फ्रॉम कोशिंबे, यांनी व्यवस्थित परीक्षण केलं स्लो मोशनमध्ये, अल्ट्रा स्लो मोशनमध्ये, आणि त्यानंतर निर्धारित केलं का इट्स नो बॉल. बघूया. मनीष या षटकातला पहिला चेंडू नो बॉल पडलाय. फ्री हिटचा चेंडू असेल आणि या फ्री हिटवर रवींद्र आपलं सतीश काय करतोय बघूया. पहिला चेंडू आणि या नो बॉल फ्री हिटला उत्तुंग गगनचुंबी षटकार. धावसंख्या 7. डावाची सुरुवात षटकाराने केलेली सतीश यांनी. डावाच्या पहिल्या चेंडूला भीमर, जस्ट लाईक अ भीमर, कमरेच्या वरचा चेंडू झेल घेतला. शॉट एक्स्ट्रा करला. पंचांकडे अपील केलं. पंचांनी पाहिलं. नो बॉल डिक्लेअर केला. त्याच्यानंतर फ्री हिटवर जबरदस्त टोलेबाजी सतीश यांची. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न अंगलट आला आणि सतीश दुसऱ्या चेंडू त्रिफळा बाद होतोय. क्लीन बॉल्ड बाय मनीष. पहिला आदरा, पहिला झटका सतीश. पिंपला संघाला. निशांत जातोय काय? कर्णधार निशांत स्वतः मैदानामध्ये जातोय.
असं वाटलं होतं की सतीशच्या चेंडूला बॅट लागतो, सतीशला पहिल्या चेंडूपासून सूर समजतोय, परंतु यावेळेला मात्र अगदी लॉलीपॉप चेंडू, ज्याला षटकार मारण्याच्या नादामध्ये गोलंदाज हुशार होता. चेंडूची गती कमी, चेंडूचा टप्पा कमी ठेवला आणि चेंडू हळूवार सोडला. बॅट आधी फिरली, चेंडू उशिरा आला आणि त्याच्यामुळे स्टंपचा बरोबर वेध घेतला तो गोलंदाज मनीषच्या चेंडूने. डिंग डॉंग वडोली आयोजित वडोली ट्रॉफी 2025चं जानदार शानदार देखणं भव्य दिव्य आयोजन आणि या स्पर्धा ऑल ओव्हर अगदी साता समुद्रापलीकडे ओम साई मूवीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रोप्रायटर आहेत सिद्धेश पाटील. सिद्धेश पाटील कुठल्याही गोष्टीसाठी सिद्ध आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठेही आपल्याला या क्रिकेटच्या कबड्डीच्या कुठल्याही स्पर्धा जर तुम्हाला सीधा प्रसारण करायचं असेल लाईव्ह टेलिकास्ट तर सिद्धेश पाटीलशी संपर्क साधावा. पुढील चेंडू राईट आमोवा. यावेळेला चेंडूला उडवला, आलेल्या कव्हरच्या डोक्यावर आणि आमच्या समालोचन कक्षाकडे येतोय चेंडू. चांगला प्रयत्न केला, शेवटपर्यंत चेंडूचा पाठलाग सोडला नाही, परंतु चेंडू मात्र वेगाने आउटफुलमधनं चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 1-11. बाद झालेला फलंदाज तगडा फलंदाज मास्टर ब्लास्टर तडाखेबाद गोलंदाजाचा कर्दनकाळ असलेला सतीश पाटील. पण बाद होण्यापूर्वी त्यांनी एक उत्तुंग षटकार मिड विकेटवरनं आपल्याला पेश केला होता. पुढचा चेंडू राईट अमोर विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला ऑन रॉयचा जोरकस फटका मारला जातो. 1 रन पडून काढली जात नाही आहे, एकही धाव मिळत नाही आहे. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू राईट आमोवा. पुन्हा एकदा ऑन रॉयचा जोरकस फटका पाहायला मिळतो. यावेळेला 1 रन पडून काढले, ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंकल देऊ शकतो. धावसंख्या जाऊन बोलली ती 1-12. मराठीत काय म्हण माहिती ना, हे मराठीतली म्हण माहिती ना, जवळचे नवरीचा फुलं उरकून. बाहेर आला म्हणजे एकदम हायफाय झाली असा आहे. आपण येणं लोक आहे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय आणि बघूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो की काय. आणि दीपेश एक जबरदस्त कंप्लीट क्रिकेटर, जवळजवळ 7 ते 8 पावलांचा आपल्या डाव्या बाजूला धावत गेले आणि एक अशक्यप्राय वाटणारा झेल ज्या प्रकारे लिल्या पकडलेला आहे आणि दुसरा हादरा बसतोय. आणि यतीश पुन्हा एकदा त्याच्या मागे 7.5 लागलेले, पुन्हा एकदा शून्यावर गोल्डन डकचा शिकार. आणि आलमानच्या संघाने त्यांच्या गोलंदाजीला अडथळा ठरणारे दोन्ही महत्त्वाचे फलंदाज तडाखेबाज फलंदाज यतीश पाटील सतीश पाटील पाटील बंधूंना तंबूमध्ये धाडलेला आहे. आता त्यांच्या विजयाचा मार्ग जवळजवळ मोकळा होतोय. बुबेरे यांची ही जबरदस्त भव्य दिव्य जानदार शानदार अशी डिंग डॉंग वडोली आयोजित वडोली ट्रॉफी 2025 अर्थात टेनिस क्रिकेटचा महासंग्राम महाकुंभ मेळा. 1 मॅन आर्मी फरमान आणि अगदस बुबेरे यांच्या सुपीक डोक्यातनं आलेली सुपीक संकल्पना आणि वडोली गावाला एक वेगळा आयाम नव प्रसिद्धी मिळालेली आहे. पूर्वी वडोली म्हटलं की असलम भुरे आणि शम्मी भाबे या जोडगोळीने फेमस केलं. त्यानंतर आता खरी वडोली गावची प्रसिद्धी झालेली ती अगदस बुबेरे, फरमान भुरे, सद्दाम भाबे आणि डिंग डॉंग वडोलीची क्रिकेट स्पर्धा. त्यानंतर आता आणखीन एक प्रसिद्धी वडोलीची जी मिळून दिलेली आहे, काले लंबे घने बाल मोईन बुरे
अशा 3 जणांनी या वडोली गावाला नावारूपास आणलेलं आहे. पुनश्च एकदा गोलंदाज आहे, नवीन गोलंदाज येतोय संदेश, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला निशांत त्यांच्या बॅटमधनं चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 रन पडून काढली जाते. धावसंख्या 2 बाद 13. पहिल्या षटकामध्ये काय नाट्यमयी घडल्या नाट्यमयी घटना. पहिला चेंडू नो बॉल, दुसऱ्या चेंडूवर षटकार, लगेच पुढच्या चेंडूला सतीश सारखा तडाखेबाज फलंदाज त्रिफळा बाद, त्यानंतर लगेच बाद झाला तो यतीश. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. अगदी सीमा रेषेवरनं अचूक चेंडू फेक, बरोबर 70 ते 75 यार्डवरनं गोलंदाजाच्या दिशेने केला अचूक चेंडू फेक. धावसंख्या 2 बाद 14. धावसंख्येला लगाम लावलेला आहे. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडू निर्धाव पडतोय. चांगली गोलंदाजी, डावखुरा गोलंदाज आहे संदेश, जबरदस्त भन्नाट अचाट अफाट अशी गोलंदाजी करतोय आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय रवींद्र उर्फ भाऊ यांचा मात्र इथे खरा साबित ठरतोय. कारण फलंदाजीमधले प्रमुख अडथळे यतीश आणि सतीश पाटील बंधूंना तंबूत धाडले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा झेल उठतोय. गचाळ क्षेत्ररक्षण, अतिशय गचाळ, ढिसाळ, अतिशय खराब. आणि प्रेक्षकांमधनं पुन्हा एकदा तो आपला जगप्रसिद्ध असा डायलॉग ऐकायला येतो, पोता जे पोता. आमच्या बाजूला बसलेले रुपेश बोरी पिंपळाचे दोन्ही फलंदाज बाद झाल्यामुळे एकदम टेन्शनमध्ये आहेत. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला जातोय. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, वेगाने चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला आणि गचाळ, अतिशय गचाळ. आ बैल मुझे मार. 5 धावा का 5. पंच किती धावा? पंचांचा निर्णय अंतिम असेल. 5 पंचक. पंचक आलेले. पंचक आणि या पंचकने धावसंख्या जाऊन पोचली ती 5 लिहिली का? इथं पण लिही ना. हा लिही 5. धावसंख्या जाऊन पोचली ती 20 वर. काय थ्रो कोणी केला होता तो? संदेशने केलेला थ्रो. जर बघा याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होत्या. जर स्टंपला लागला असता तर गडी बाद झाला असता. स्टंपला लागला नाही, चेंडू व्यवस्थित कव्हरिंग केला नाही आणि त्याच्यामुळे 5 धावा मिळाल्या. या 5 धावा या सामन्याला कलाटणी देणाऱ्या ठरतील. जशा नो टेन्शन कुडूसला 2 पेनल्टीच्या धावा कलाटणी ठरणाऱ्या ठरला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा झेल उठतोय. अतिशय गचाळ ढिसाळ क्षेत्ररक्षण. त्या खेळाडूला कुठं लपवावं असं आलमान संघाला झालेलं आहे. त्याला कुठं लपवावं, ऐसी कौन सी जगह है की जिसे छिपाया जाए. काय त्या खेळाडूचं नाव? हा, कुणाल. लाईव्ह टेलिकास्ट आहे त्याच्यामुळे आज आलमानला जेव्हा घरी जाईल कुणाल आणि भाऊ तेव्हा त्यांच्यावर छी थू केली जाईल गावातनं. लाईव्ह टेलिकास्टचा फायदा अगदी असा आहे फरमानजी का तुम्हाला प्रसिद्धी पण भेटते. चांगला खेळ केला तर तुमची चर्चा पण होते. झेल सोडला आणि खराब कामगिरी केली तर तेवढ्या परिसरात आपली नाचक्की पण होते. जितना नाम मिलता है उतनी बदनामी भी होती है लाईव्ह टेलिकास्ट में. त्याच्यामुळे खेळाडूंनी मैदानात उतरताना एकदम सज्जन अलर्ट, जसा सीमेवर लढणारा सैनिक सदैव हुशार दक्ष चाणाक्ष असतो तशाच प्रकारे मैदानात उतरलेला खेळाडू. कारण तुमची प्रत्येक हालचाल टी व्हीवर दिसते, घरी दिसते. आज फरमान बुरे या परिसरामध्ये कालपासून नावारूपास आलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये 29 धावांची लयलूट केली आणि फरमान हा क्रीडा रसिकांच्या गळ्यातला ताईत झाला आहे. अनेक लोकांनी ती टॅग लाईन बनवलेली आहे, अनेकांनी स्टेटस ठेवलेला आहे.
फरमानच्या घरात तर काल दिवाळी दसरा ईद सारखा आनंद होता. फरमानची आई, फरमानचे बाबा, फरमानचे काका मामा, फरमानची घरवाली खुश थी. कारण कार्यक्रम तसा अचाट आणि अफाट केला होता की बच्चे ने नाम किया है. तर तिसरं अंतिम षटक दीपेश घोलप, आलमान संघाचा तारणहार, बॅकबोन, मॅन ऑफ क्रायसिस. एका बाजूला निशान गवळी, तरुण तडफदार, अगदी यंग डायनामिक पर्सनॅलिटी आहे. कर्णधाराला लहान वयामध्ये त्याच्यावर कर्णधार पदाची, म्हणजे त्याला पाहिलं ना की भारतीय संघातला डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वालची आठवण होते. पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय, झेल उडतो की काय, भाऊ जीवाचा आटापिटा करतोय. चेंडू मात्र अजूनही हातात देत नाही. तिसरी धाव घेतली जाते की काय बघूया. आणि तब्बल 3 धावा पळून काढल्या जातात. या 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 24 वर. खरं तर भाऊची मी जिद्द, त्याची चलाकी, कारण साधारणतः भाऊ हा 35च्या पुढचा खेळाडू आहे, 40, परंतु अजून पण त्याच्यामध्ये चापल्ले. अजूनही तो आपले 100% प्रयत्न देतोय. भाऊ एक संघर्षशील, एक लढाऊ, झुंजार, शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणारा खेळाडू आहे भाऊ. भाऊ आणि दिनेश शिरसाट यांच्यामधली साफरुंड्याच्या मैदानावरली जबरदस्त लढत होती. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडूला फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतंय. आणि पुन्हा एकदा गचाळ, ढिसाळ आणि दळबद्री क्षेत्ररक्षण कोणाकडनं होतंय, विशाल यांच्याकडनं. अतिशय गचाळ. आणि हे गचाळ क्षेत्ररक्षण, सोडलेले झेल, सोडलेला ओव्हरथ्रोचा चेंडू, सोडलेला मिड विकेटचा चेंडू, या नक्कीच आलमान संघाला पराभवासाठी कदाचित कारणीभूत ठरू शकतात. कारण या 3 घटनांनी सामन्यामध्ये पिंपळा संघ हा बॅकफुटला असताना पुन्हा डोकं वर काढण्याची संधी मिळालेली. या 3 घटनांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ते 28 वर. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवला आणि टाटा बाय बाय करत चेंडू जातो गगनचुंबी टोले जंगल लंबाचे दूर गगन की छाव में. धावसंख्या जाऊन पोहोचली 34. बघा, क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्टीला महत्त्व असतं. अगर मगर जर तरला काही महत्त्व नसलं तरी, परंतु बघा, सोडलेले 2 झेल, सोडलेला ओव्हरथ्रो चौकार आणि सोडलेला मिड विकेटच्या दिशेने चौकार, या 3 घटनांनी पिंपळा संघ म्हणजे जसा ICCU मध्ये असलेला सलाईन दिल्यानंतर हातपाय हलवायला लागतो, आता मात्र पूर्णपणे हबी झालेला आहे, पूर्णपणे आरूढ झालेला आहे. आलमानच्या संघाला बॅकफुटला ढकलले. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला जातो. 1 रन पडून काढले जाते. एका धावेपेक्षा काय होतंय बघूया. पुन्हा एकदा पंचांमध्ये गुप्तगू खलबत होते. त्या खलबतानंतर काय होईल या चेंडूवर त्याचा निर्णय आपल्याला कळेल. या सामन्यामध्ये जो हारेल, पराभूत होईल, त्या संघाला 3 नंबरचं बक्षीस आणि 10,000 रुपये लागू होतील. 1 रन आहे ना पंच? ओके. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35. अजूनही या षटकातले किती चेंडू शिल्लक आहेत? 2 चेंडू. आणि कर्णधार निशांत गवळी काय करतोय बघवा. यावेळेला लंबाचे उठा दिया है, देखते रह गए. टाटा बाय बाय, गगनचुंबी टोले जंग षटकार, गरजतोय, बरसतोय, गोलंदाजाला भिडतोय, तुडवतोय. षटकारानं धावसंख्या 41. रुपेश भुईर आतापर्यंत कोमात होते, आता जोमात आलेले. चेहरा इतका मोठा फुललाय त्यांचा, जसं सूर्यफूल फुलतंय तसा चेहरा फुललाय. तसाही सूर्यफुलासारखा तो पण तगडा खेळाडू आहे. हा दुसरा सूरज आहे, मिनी सूरज. रुपेश भोईर म्हणजे मिनी सूरज पाटील. अगदस बुबेरे यांचे पिताश्री आणि आमचे परम स्नेही, त्यांना सुद्धा हा डायलॉग आवडलेला आहे, त्यांना सुद्धा आवडलाय हा. पुढचा चेंडू अनिकेत पाटील सुपोंडे आणि निशांत पिंपळास, उभरते वय रायझिंग स्टार ऑफ वाडा. यावेळेला पुन्हा एकदा दे दनादन जॉन जानी जनार्दन
आणि बाद होतोय. दीपेशने पकडलाय. डीप मिड विकेटला निशांत बाद होतोय. पण काय बहारदार खेळी, स्फोटक खेळी, कर्णधाराला साजेशी खेळी. म्हणूनच पिंपळाच्या जुन्या जाणत्या खेळाडूंनी निशांत गवळी या तरण्याबान खेळाडूला संघाची कर्णधारपद सोपवलेलं आहे. सलीमजी बुबेरे यांनी सुद्धा या स्पर्धेला हजेरी लावलेली आहे. ते सुद्धा एकदम खुश झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 41. जिंकण्यासाठी पाहिजेत 42. करू का ही पुढची तू करशील? बारी बारी से पुढची 3 ओव्हर तू कर. 6. हा, अगदच बुबेरे यांची भाची आलेली आहे. काय नाव तिचं? अलीमा. अलीमा अलीमा आलेली आहे बघा. एक लहान बाळ आहे. अलीमा इथे आलेली. या लहान बालिकेचं अगदच बुबेरे यांची भाची आहे. त्या भाचीचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. काय पाहिजे? काय ऐकायला येत नाही. हा, पेनल्टी जोडू ना. पेनल्टी जोडायला लागेल ना. 41 म्हणजे 42 झाल्या. इथं लिही ना 41+1 पेनल्टी. इथे लिही 41+1 पेनल्टी म्हणजे 42 झालेले आहेत. 43 धावा कराव्या लागतील. टायगर 43. अली सुसे सुद्धा आलेले आहेत. आज अली सुसे इन एक्शन में देखेंगे. यस. नाही, त्यांना मार्गदर्शनच केलं की गोशीला बदन कम करो. जैसाही उसने सुना गोशीला बदन कम किया आणि एवढा टच मध्ये आलेला आहे. आता तो स्वतः बोलतो की सर अभी मेरे को बिल्कुल रिलैक्स लगता है, पर दौड़ने में बिल्कुल कोई भी ये नहीं होता. सूरज पाटिल बड़े बेसब्री से पूछ रहा है कि सर अली इतना पतला क्यों हो गया, मेरे को भी बताओ. उसको वो राज की बात बता देना. त्यांचं म्हणणे सूरजला का रोज मटन खात जा. मनीष आणि सलामीचा आणखीन एक फलंदाज कोण? विशाल. फरमान बुरेचे जे केस कापलेत ना, तर आई शपथ मला पण आवडलेत. अच्छा, ज्या ज्या खेळाडूंना आपला लुक बदलायचा असेल तर वाड्याला आपल्या खानिवलीला आरके जबरदस्त. म्हणजे माझ्यासारख्या अगदी 60कडे झुकलेल्या माणसाचा सुद्धा त्यांनी चेहरा बदलून टाकला. अकरम भी वही जाते है ना. अच्छे अच्छे बल्लेबाज को जिया जिन्होंने चक्रम वही हमारे बाजू में आके बैठे हैं. अकरम. या पट्ट्यामध्ये सर्वात जास्त फॅन फॉलोअर्स कुडूस पट्ट्यात कोणाचे असतील तर अकरम भुरे. अकरम सुसे आहे का? सलामीची जोडी मैदानामध्ये मनीष आणि विशाल. परेश गोलंदाजीसाठी येतोय. 43 धावांचं तगडं आव्हान म्हणजे साधारणतः 14 त्रिक 42 40.25 14.25 ची धावगती ठेवायला लागेल. पहिलं षटक पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेमध्ये मनीष आणि विशाल हे जास्तीत जास्त धावा घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. खरं तर या सामन्यामध्ये पिंपळासला अंडर प्रेशर ठेवण्याची नामी संधी आली,
परंतु 3 इन्सिडेंट झाल्यात, 2 झेल, चौकार आणि त्याच्यावर ओव्हरथ्रो झाला 5 धावा आणि सोडलेला चौकार. पहिलं षटक परेश येतोय, गोलंदाज तेज तर्रार, बहुधा पंचांच्या डावीकडनं अर्थात राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू भिरकावून दिलाय, टोचा टोचा जैसे को तैसा मिला तो बडा माझा आया, पैसा वसूल. आणि मनीष सांगतो येस आय एम रेडी टू ऍक्सेप्ट युअर चॅलेंज. जस लहान मुलांना विनंती आहे की आज एकानंही वर बसायचा प्रयत्न करू नका, जाओ पब्लिक में. बघा ठोसाच ठोसा डावाला सुरुवात झाली. पिंपळाच्या पहिला चेंडू नो बॉल, दुसऱ्या चेंडू उतुंग षटकार. तसाच पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून मनीषने आपले इरादे स्पष्ट केलेत का येस आय एम रेडी टू ॲक्सेप्ट युअर चॅलेंज. या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल तो 3 नंबरसाठी म्हणजे 10,000 रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाला पात्र ठरेल. पहिल्या चेंडूपासून खुन्नस इज मॅच में एव्हरीथिंग इन दिस मॅच. ॲक्शन आहे, इमोशन आहे, ड्रामा आहे, टसन अँड टेन्शन. परेशवर केला हल्ला, जबरदस्त सामना, रोमहर्षक सामना. पुन्हा एकदा परेश राईट आर्मवर विकेट. यावेळेला तेज तर्रार गोलंदाजी. पंच आमच्या दिशेने वळतायत. आज समांतर धाव अवांतर धावसंख्या जाऊन पोहोचली 7 वर. षटकार मारल्यावर पुन्हा एकदा रुपेश भोईर थोडेसे टेन्शन मध्ये आलेले आहेत. राईट आर्मवर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा दे दनादन, जॉन जानी जनार्दन पोलिशी मार परेशला दिला जातोय. अंजर पंजर ढिला, खलबली. धावसंख्या 13. पहिलं षटक परेशला देण्याचा निर्णय इथे मात्र साफ चुकीचा ठरलेला आहे. यतीश सारखा गोलंदाज असताना परेशला गोलंदाजी देणे, दिस इज द बिग गॅम्बल. फार मोठा जुगार खेळलेला आहे. नाही पण सुरुवातच भन्नाटेदार झालेला आहे. ऑटोमॅटिकली यतीश सुद्धा टेन्शनमध्ये आलेला आहे. कारण आतापर्यंत 2 चेंडून धावा झालेल्या आहेत 13. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरकस फटका. चेंडू जातोय का सीमारेषे पलीकडे. दे दनादन, जॉन जानी जनार्दन. रगड झाला, मरोड झाला, तोडफोड करून टाकलेले गोलंदाज परेशची. मी तर म्हणेन नक्की डावाच्या सुरुवातीला सर्वोत्तम अटॅक टाकावा लागतो. कारण डावाच्या सुरुवातीला सर्वोत्तम फलंदाज असतात, तसा सर्वोत्तम गोलंदाजच सोडायचा आहे. पहिलं षटक जसप्रीत बुमराला द्यायचं आहे. पहिलं षटक शमीला द्यायचं आहे. पहिलं षटक जर तुम्ही युवी चहलला दिले तर चहल पहल होईलच. द बिग गॅम्बल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दे दनादन, जॉन जानी जनार्दन पोलिशी मार. कंबरड ढिलं केलंय, पेकाट मोडून टाकलेलं आहे. बघा पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलेला आहे. हाईटचा हो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कुडूस संघ इट्स अ फेअर डिलिव्हरी. कुडूस संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. उमर 11 वडोली. इस इलाके की सबसे खतरनाक खूंखार टीम उमर 11 वडोली कॅम्प. धावा झालेल्या आहेत किती? 23. निम्म्या धावा तर लुटल्या. पुढचा चेंडू वाईट बॉलचा इशारा. परेशच्या अंगाला थरकाप झालेला आहे. धाव संख्या झालेली आहे 24. 1 बाउन्स असेलच बरोबर.
पहिलं षटक ज्या प्रकारे टाकलं पूर्ण चुकीचा निर्णय घेतलेला आहे. बघूया पुढचा चेंडू राईट आमोवा. दे दनादन जॉन जानी जनार्दन. पहिल्या षटकामध्ये सामना संपवायचा म्हणजे धावा झालेल्या 30. अजून किती चेंडू शिल्लक आहेत? एक चेंडू शिल्लक आहे. नाही ना, मी तर म्हणेन ना, यतीश सतीश इतके महत्त्वाचे खेळाडू, इतका अनुभव संपन्न खेळाडू असताना त्यांनी गटातनं निघायच्या अत्यंत महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये वाघाच्या समोर बकरीला गोलंदाजी दिलेली आहे आणि वाघ तुटून पडला. अद्याप तर खरा ढाण्या वाघ मागं आहे. मागं ढाण्या वाघ अजून बाजूला बसलेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दे दनादन जॉन जानी जनार्दन. तोड मरोड गोलंदाजाचं पूर्ण वश्रहरण, पूर्ण उघडं नागडं केलेलं आहे. जसा पोलिसी मारकार फरमानने दिला. किती धावा झाल्या मोज? अगदस बुबेर के जाने से 200 रुपए का नगद इनाम. मनीष को कितना रन लिया ले ले? 1 2 3 4 5 6 पंचे 30. किती सहकार? 5 ना. 5 षटकात 6 पंचे 30 न 4 34 35 36 धावा. पहिल्या षटकामध्ये सामना लुटलाय पूर्णपणे. वश्रहरण, सुपडा साप. म्हणजे पिंपला संघाला आता आपल्या सामानाची बांधाबांध करावी लागेल. चंबू गबाळ आवरावं लागेल. कुडूस 11 संघ काय पोलिसी मार दिला परेशला. 36 धावा. रेकॉर्ड ब्रेक. वाईट बॉलचा इशारा. आता यतीशने 6च्या 6 बॉल डॉट टाकले ना, तरी पण सामना मात्र आलमानने खेचून नेलेला आहे. रुपेशला गहरा सदमा बसलेला आहे. रुपेश बोलत पण नाही ना बघत पण नाही. हो, कुणाल मोकाशी खुश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरकस फटका मारला जातो. 1 रन बनून काढल्याने चेंडू एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते. आमचे स्कोरर सांगतात ती 38. जिंकण्यासाठी फक्त पंचकाची गरज आहे. फार मोठा जुगार खेळला. अंतिम गटातल्या सामन्यामध्ये नवख्या गोलंदाजाला समोर दिलं. वाघाच्या समोर बकरी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा झेल उठतोय आणि इथे मात्र मनीष बाद होतोय. परंतु मनीषने त्याचं काम केलं. किती धावा झाल्या मनीषच्या? 36 धावा. बघा 43 मधल्या 34 धावा फक्त मनीषच्या. त्याही किती चेंडू? 1 2 3 4 5 6 7 चेंडू 34 धावा. आता चाललाय ढाण्या वाघ. दीपेश गोलंदाजाचा कर्दन काळ. या स्पर्धेमध्ये ज्याने पहिल्या दिवसामध्ये तडाखेबाद फलंदाजी करून अनेक गोलंदाजांचं समीकरण बदलून टाकलं होतं असा एक बलाढ्य फलंदाज. आत्ता पण जर दीपेशला बाद केलं ना तर अजून पण आलमानचा संघ कोमामध्ये जाऊ शकतो. वा मनीष, जबरदस्त पोलिशी मार, तेल चोप. यतीश येतोय गोलंदाजीसाठी. पहिलं षटक जर यतीशने टाकलं असतं सामन्याचा रंगरूप वेगळं पाहायला मिळालं असतं. फक्त अब वो इतिहास बन चुका है. जब जब वाडा तालुका इतिहास सामने आएगा तो गेंदबाज परेश का नाम पहले मुंह पर आएगा. 36 रन. पुढचा चेंडू खेल खल्लास. खेल खल्लास. मॅन ऑफ द मॅच मनीष. अष्टपैलू कामगिरी. 6 षटकार झालेत. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले. पहिल्या षटकामध्ये तब्बल 36 धावा वसूल केला आणि काय दिमागदार चॅम्पियन प्रमाणे खेळलेला आहे. चॅम्पियन, जस्ट लाइक अ चॅम्पियन. अलमान के पूरे टीम का नाम आयुष 11 अलमान.
मनीष भांबेरे, महाराष्ट्र पोलीस, पोलिसी मार दिलाय. आज आपलं खरं पोलिसी रूप दाखवलंय त्यांनी मैदानात. मनीष भांबेरे पोलीस आहेत आणि पोलिसी मार दिलाय त्याने. हा, वेल डन मनीष. जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी आणि इतक्या म्हणजे किती 7 चेंडूमध्ये सामना संपवलाय. जस्ट 7 बॉल्स फिनिश द मॅच. हा 200 रुपये घ्यायला या मनीष भांबेरे. या पोलिसी खाक्या दाखवलाय आणि मॅन ऑफ द मॅच बंटी मेजर यांच्याकडनं कॉंग्रॅच्युलेशन आलेलं आहे. वा वा मनीष, द्यास. बघा मनीष भांबेरे याचा सत्कार, मॅन ऑफ द मॅच, ढेर सारे इनामत उसको मिल रहे. पब्लिकला खुश करून टाकलेले. मॅन ऑफ द मॅचचा आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर आकर्षक टी शर्ट, त्यानंतर फरमान भुरे यांच्याकडनं दिलं जाणारं आणखीन एक गिफ्ट हॅम्पर आहे. मेडल दिलं जाते. ₹200 देऊन टाक. काय जबरदस्त फलंदाजी केलेली आहे. काय वाटतंय मनीष, क्रिकेट किती वर्षापासून खेळतोय? क्रिकेट मी 12वीला असताना. नाही, किती वर्ष झाली? 7 वर्ष. 7 वर्षामध्ये तू अनेक क्रिकेटमधले चढाव उतार पाहिलेत. काय दिस इज वन ऑफ द बेस्ट इनिंग इन युअर करिअर? व्हॉट अबाउट दिस बॅटिंग? नाही, बेस्ट इनिंग माझी बघितलं तर नाईट टुर्नामेंट सापरोंड्याला झालेली. पण आजची खेळी ही दीर्घकाळ स्मरणात राहील. पब्लिकला पैसा वसूल झालेला आहे, खकेरूचा पुपुमो केलेला आहे. तू पोलिसांमध्ये ते आम्हाला आज माहीत झालं, परंतु पोलिसी मार हा माझा शब्द अक्षरशः खरा ठरवला आहे. त्याबद्दल तुझे हार्दिक आभार. तुमच्या संघामध्ये दीपेशसारखा ढाण्या वाघ असताना, खरं तर दीपेशमुळं तुला प्रसिद्धीला संधी नव्हती, परंतु आज दीपेशने तुला सोडलं की जा वाघा, जो खाना है खा लो.